नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कधीकधी आपल्याला वाटत असतं की सगळ्यांची वेळ आली, फक्त माझीच वेळ अजून आलेली नाही. पण बुद्ध काय सांगतात हे एकदा पहा. फूल उमलायला प्रत्येक फुलाला एकच ऋतू लागतो असं नाही. म्हणून दुसऱ्याचं आयुष्य पाहून आपल्या आयुष्याची किंमत ठरवू नका. कदाचित आज तुझ्याकडे काहीच नसेल, कदाचित तुझ्या प्रयत्नाचं फळ अजून दिसत नसेल, पण याचा अर्थ असा नाही की तुझं नशीब संपलं आहे. काही गोष्टी उशिरा मिळतात, कारण त्या मिळाल्यानंतर आपण त्यांची किंमत समजू शकतो. लोक तुला म्हणतील तुझ्यापासून काही होणार नाही, पण लक्षात ठेव, लोकांचा विश्वास कमी झाला म्हणून तुझी क्षमता कमी होत नाही. तुझ्या आयुष्यात किती अडचणी आहेत यापेक्षा महत्त्वाचं आहे की त्या अडचणीमध्ये तू स्वतःला किती वेळा उभं करतोयस. बुद्धांचा एक सुंदर संदेश आहे. बुद्ध काय म्हणतात की शांत राहा, चालत राहा, कारण योग्य दिशेने टाकलेलं छोटंसं पाऊलसुद्धा तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जातं. म्हणून आजपासून स्वतःला एक गोष्ट सांग की तुला स्वतःची तुलना कोणाशीही करायची नाही. कोणी पुढे गेलंय जाऊ दे, कोणी तुला मागे टाकले टाकू दे. तुझी शर्यत त्यांच्यासोबत नाही, तुझी शर्यत कालच्या स्वतःसोबत आहे तुझ्या. आज फक्त कालपेक्षा एक पाऊल पुढे जा, कारण तुझी वेळ गेलेली नाही, तुझी वेळ तयार होत आहे. आणि जेव्हा ती वेळ येईल ना, तेव्हा तुला जाणवेल मी इतके दिवस हरले नव्हते. मी फक्त माझ्या योग्य वेळेची वाट पाहत होतो. म्हणून थांबू नकोस, विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि स्वतःवरची आशा कधीही सोडू नकोस, कारण कदाचित तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून सुरू व्हायचा आहे. जे हरवलं त्याच्यावर थांबू नकोस. कधीकधी आपण भूतकाळात इतके अडकतो की वर्तमानात मिळालेली संधीसुद्धा दिसत नाही. बुद्धांचा संदेश आहे. बुद्ध काय म्हणतात की जे निघून गेलं त्याला धरून बसू नका, कारण हात रिकामा असेल तरच नवीन काहीतरी स्वीकारता येतं. काही माणसं गेली, काही नाती बदलली, काही स्वप्न अपूर्ण राहिली, पण याचा अर्थ तुझं आयुष्य अपूर्ण नाही. कधीकधी आयुष्य आपल्याकडून एक गोष्ट घेतं, कारण त्याऐवजी काहीतरी नवीन देण्यासाठी जागा तयार करत असतं. म्हणून मागे वळून पहा, पण तिथेच थांबू नका. तुझा रस्ता अजून पुढे आहे. शांततेची ताकद. बुद्ध काय सांगतात? सगळ्यांना उत्तर देण्याची गरज नसते. काही लोक तुला समजून घेणार नाहीत, काही लोक तुझ्या शांततेलाही कमजोरी समजतील, पण बुद्ध शिकवतात. बुद्धांचा एक संदेश. बुद्ध काय म्हणतात की मन शांत असेल तर बाहेरचा गोंधळ तुम्हाला कधीही हलवू शकणार नाही. म्हणून प्रत्येक आरोपाला उत्तर देऊ नकोस, प्रत्येक गैरसमज दूर करण्यासाठी धावू नकोस. कधीकधी तुझं कामच तुझं उत्तर असतं. आज लोक तुझ्यावर प्रश्न करतील, उद्या तुझं यश त्याच प्रश्नाची उत्तरं देईल. उशीर म्हणजे अपयश नाही. पहा बुद्ध काय सांगतात की तुझ्या मित्राचं स्वप्न पूर्ण झालं असेल, कोणीतरी तुझ्यापेक्षा पुढे गेलं असेल आणि तुला वाटत असेल की माझं कधी होणार. पण प्रत्येक झाडाला फळ देण्याची वेगळी वेळ असते. प्रत्येक झाडाला एकाच ऋतूमध्ये फळे येत नाहीत. प्रत्येक झाडाला फळे देण्याची एक वेगळी वेळ असते. मग स्वतःला दुसऱ्याशी का मोजायचं? उशीर झाला म्हणजे तू हरलास असं अजिबात होत नाही. कदाचित तू अजून तयार होत आहेस, कदाचित तुझ्या आयुष्याला थोडा अधिक वेळ हवा आहे. म्हणून स्वतःला एक वचन दे, मी उशिरा पोहोचेन पण माझं स्वप्न सोडणार नाही. स्वतःला पुन्हा उभं कर. बुद्ध काय सांगतात की एक वेळ अशी येते जेव्हा बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण आतून आपण थकलेले असतो. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नकोस. थोडं थांब, श्वास घे, मनाला शांत कर. बुद्धांचा मार्ग आपल्याला शिकवतो की दुःखापासून पळायचं नाही, तर त्याला समजून घ्यायचं, कारण प्रत्येक कठीण दिवस तुला काहीतरी शिकवत असतो. आज तू ज्या गोष्टीमुळे दुखतोयस, कदाचित उद्या त्याच अनुभवामुळे तू अधिक मजबूत असशील. तुटलास म्हणून संपलास नाही. कधीकधी तुटलेले तुकडेच नवीन सुरुवात घडवतात. म्हणून जर आज तुला वाटत असेल की आयुष्य तुझ्या विरोधात आहे, तर एकदा शांत बस आणि स्वतःला विचार की मी खरंच हरलोय की फक्त थकलोय.
कदाचित उत्तर मिळेल, मी हरलो नाही, मी फक्त थोडा थांबलो आहे. मग पुन्हा उठ, हळूहळू चाल, लहान पाऊल टाक, कारण मोठा बदल नेहमी मोठ्या पावलांनी होत नाही. तो रोज घेतलेल्या छोट्या निर्णयाने होतो. आणि लक्षात ठेव, तुझी वेळ अजून गेलेली नाही. आज परिस्थिती तुझ्यासोबत नसेल, पण उद्याची परिस्थिती आजच्या तुझ्या प्रयत्नावर ठरणार आहे. म्हणून विश्वास ठेव, शांत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःला कधीही सोडू नकोस. कारण कदाचित तू ज्या दिवसाची वाट पाहतोयस तो दिवस तुझ्यापेक्षा जास्त तुझी वाट पाहत असेल. जेव्हा कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, आयुष्यात एक वेळ अशी नक्की येते जेव्हा तुझ्या स्वप्नावर विश्वास ठेवणारा कदाचित तू स्वतःसुद्धा एकटाच उरतोस. तू कितीही प्रयत्न केलेस, कितीही मेहनत घेतलीस तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही. आणि मग मनात एक प्रश्न निर्माण होतो, खरंच माझ्याकडून हे होईल का? हा प्रश्न चुकीचा नाही, कारण माणूस जेव्हा सतत प्रयत्न करूनही अपयश पाहतो तेव्हा थकणं स्वाभाविकच आहे. पण बुद्धांच्या शिकवणीत एक महत्त्वाची गोष्ट आहे. बुद्ध काय म्हणतात की परिस्थिती बदलण्याआधी आपल्या स्वतःकडे पाहण्याची गरज असते. आज तुझ्याकडे पैसा नसेल, लोकांचा पाठिंबाही नसेल, संधी कमी असतील, तरी तुझ्याकडे एक गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे काय? पुन्हा सुरुवात करण्याची ताकद. लोक तुला आजच्या परिस्थितीवरून ओळखतील, पण तू स्वतःला तुझ्या उद्याच्या क्षमतेवरून ओळख. कारण लोकांना तुझा संघर्ष दिसत नाही, त्यांना फक्त परिणाम दिसतो. आज ते म्हणतील याचं काही होणार नाही, पण तू शांत राहा. त्यांना पटवून देण्यासाठी वाद घालण्याची गरज नाही, फक्त स्वतःवर काम करत राहा. कारण काही उत्तर शब्दांनी नाही तर वेळेने दिली जातात. तुझ्या आयुष्याची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. बुद्ध काय सांगतात की आज सगळ्यात मोठी समस्या अडचणी नाहीत, तर दुसऱ्याचं आयुष्य पाहून आपल्या आयुष्याला कमी समजणं. कोणी नवीन घर घेतलं, कोणी यशस्वी झालं, कोणी मोठं स्वप्न पूर्ण केलं, आणि आपण स्वतःकडे पाहतो आणि म्हणतो माझ्याकडे काय आहे. पण तू एक गोष्ट विसरतोस, तुला त्यांचा फक्त सुंदर क्षण दिसतो, त्यामागचा संघर्ष दिसत नाही. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात वेगळ्या टप्प्यावर असतो. कोणाचं आयुष्य सकाळी सारखं असतं तर कोणाचं अजून पहाटेच्या अंधारात. पण पहाट उशिरा झाली म्हणून सूर्य उगवणार नाही असं कधी होतं का? कधीच होत नाही. म्हणून दुसऱ्यांचा वेग पाहून तुझी पावलं थांबवू नकोस. तुझा प्रवास हा तुझा आहे. तुझ्या आयुष्याला तुझीच वेळ, तुझाच मार्ग आणि तुझाच अर्थ आहे. आज तू जिथे आहेस तिथून एक पाऊल पुढे जा, उद्या पुन्हा एक पाऊल. असं करत करत एक दिवस मागे वळून पाहशील आणि तुलाच आश्चर्य वाटेल, मी इतका पुढे कधी आलो होतो. मन हरलं तर सगळं हरतं. बुद्ध काय सांगतात की माणूस बाहेरच्या परिस्थितीमुळे नेहमी हरत नाही. कधीकधी तो स्वतःच्या मनातच हार मानतो. माझ्याकडून नाही होणार, माझं नशीबच खराब आहे, माझ्यासाठी काहीच चांगलं नाही, असे विचार मनात सतत फिरत राहिले तर परिस्थिती बदलण्याआधीच आपण स्वतःला थांबवतो. म्हणून मनाला सांभाळणं ही सुद्धा एक साधना आहे. वाईट दिवस आला तर स्वतःला वाईट समजू नकोस. अपयश आलं तर स्वतःला अपयशी समजू नकोस. चूक झाली तर स्वतःला चुकीचा माणूस समजू नकोस. तुझी चूक म्हणजे तू नाहीस, तुझं अपयश म्हणजे तू नाहीस, तुझी आजची परिस्थिती म्हणजे तुझं संपूर्ण आयुष्य नाही, हे लक्षात ठेव. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण आशा सोडायची की नाही हा निर्णय आपल्या हातात असतो. म्हणून आज कितीही कठीण वाटत असलं तरी स्वतःला एवढंच सांग, आजचा दिवस कठीण आहे, पण माझं संपूर्ण आयुष्य नाही. एक दिवस सगळं समजेल. बुद्ध काय म्हणतात की पहा, एक दिवस सगळं समजेल. काही प्रश्नांची उत्तरं ताबडतोब मिळत नाहीत. काही दुःख का आलं, काही माणसं का दूर गेली, काही संधी का निघून गेल्या, त्या क्षणी समजत नाही. पण काळ पुढे जातो आणि मग एक दिवस आपण मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं, जेव्हा मला वाटलं होतं की सगळं संपलं, तेव्हा खरं तर माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी सुरू होत होतं. म्हणून आज जे समजत नाही त्यासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आजच मिळणं आवश्यक नाही. काहीतरी उत्तर वेळ देते, काही उत्तर अनुभव देतो,
पहा, काही उत्तरं ही वेळ देते आणि काही उत्तरं हा अनुभव देतो आणि काही उत्तरं आपली स्वतःची वाढ झाल्यावर समजतात. म्हणून थोडा विश्वास ठेव. तुझ्या प्रवासावर विश्वास ठेव, तुझ्या प्रयत्नावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव. कारण कधीकधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही. ते आपल्याला म्हणजे आयुष्य आपल्याला जे बनवायचं आहे तसं बनण्यासाठी तयार करत असते. म्हणजे आयुष्यात आपल्याला जे बनायचं आहे त्यासाठी ते आपल्याला बनवण्यासाठी तयार करत असतात. शेवट नाही तर ही फक्त सुरुवात असते. बुद्ध काय सांगतात? जर तू आजपर्यंत खूप काही सहन केलं असेल, खूप वेळा निराश झाला असशील, खूप वेळा सुरुवात करून पुन्हा थांबला असशील, तर स्वतःला दोष देऊ नकोस. कारण तू अजूनही इथे आहेस. अजूनही प्रयत्न करण्याची इच्छा आहे. अजूनही स्वप्न आहेत आणि जोपर्यंत स्वप्न जिवंत आहेत तोपर्यंत कथा संपलेली नाही. कदाचित तुझा वेग कमी असेल, पण कमी वेग म्हणजे चुकीची दिशा नाही. कदाचित तुला जास्त वेळ लागत असेल, पण जास्त वेळ म्हणजे अपयश नाही. कदाचित आज कोणी तुझं कौतुक करत नसेल, पण तुझी किंमत दुसऱ्यांच्या टाळ्यावर ठरत नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणून पुन्हा एकदा उठ, मनातील भीती बाजूला ठेव. काल काय झालं यापेक्षा आज काय करू शकतोयस तू याचा विचार कर. कारण तुझी वेळ अजून गेलेली नाही. तुझ्या आयुष्याचा सगळ्यात सुंदर भाग कदाचित अजून लिहिलाच गेलेला नाही आणि त्या कथेचा पुढचा शब्द तुलाच लिहायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओसह. नमो बुद्धाय. जय भीम.